थालीपीठ 40 ना, आपले 7 पीस 70 रुपये ना. तिथं आपण या लाईनीत होता. सो आणि बाकी सगळं इकडून एंट्रन्स आतमध्ये हे राहिलेलं आपलं छोट्या छोट्या कोणत्या त्याच्यानंतर हे तोडणं लावतात ती नाही ते शेतकरी आहेत ते म्हणतात सांगोल्याचे नाही ते डीप करून आणलंय ते जरा पाणी लावले म्हणजे शेप घेईल तुमच्या पायाचा घाला पुढे आपण किती वारी येते शिवाजी महाराजांचे पण आहे. नमस्कार मित्रांनो, वाजलेत 8 बघू शकता. सो वाजले आज 8 तारीख 12 सकाळचे 8 वाजले. खोलतं जाऊया. हो खोलतं वा आतमध्ये जाय. तर आपण महालक्ष्मीला बघू शकतास मस्तपैकी असं वातावरण. सो इकडे माझ्या साईडला म्हणजे आता मी मागा बघताच ना त्या साईडला महालक्ष्मीचं मंदिर आहे तुमका मी दाखवतो. ह्या साईडला की ह्या साईडला असं काहीतरी आहे. सो महालक्ष्मीचं मंदिर आहे तशी होती तशी कडे लावे आपली क्लास नको. गुड मॉर्निंग. सो दाखवतो तुमका सकाळचं 8 वाजले बघू शकता. सो आता बघा मी दादा मी दूध करेन. सो कपडे वगैरे आपण घातला आंघोळ वगैरे झालेली याचा 8 वाजताच. सो आपल्या हे रूम आपण काल तुमका दाखवला रूम आपली हे वाहत घातलं कारण की दुसरं जस्ट आंघोळ वगैरे केली. बॅगी वगैरे सगळे ऑलमोस्ट भरलेले आहेत आणि छोटीशी रूम मस्त आमका भेटली 600 रुपयात. जर तुम्ही ऑफ सीझनला असाल ना जर ऑफ सीझनला म्हणून 600 भेटले नंतर ऑन सीझनला 1400 वगैरे असतात ना म्हणजे तुम्हाला विचारलं की 800 समथिंग एक्स्ट्रा काहीतरी होते. सो ऑलमोस्ट मला 800 रुपयाच्या समथिंग आणण्यापेक्षा 600 रुपये इथेच होते. सो त्यांनी काकाने आम्हाला इकडे घेऊन आले. चांगल्या वर्थ आहे. ते मला बोलली सकाळपासून थांब. तर त्याच्या त्या एका विचारले मी माणसात तर त्यांच्या माणसात. सो ते बोलले की थांबव तुम्ही काय हरकत नाही दर्शन घेऊन ये. सो आपली बॅग वगैरे आता इथेच ठेवू आपण लॉक करू आणि आपण जाऊ आता दर्शनाला. सो दर्शनाला जाऊया महालक्ष्मीच्या आपण इथे जवळ आहे. तोपर्यंत अशा तिकडे एक्झाम करायला गेला. तर एक्झाम वगैरे देऊन तो 11 वाजता येईल. तर मग मस्तपैकी व्हिडिओ तुला नक्की बघा. सो आपण काय आणि नंतर मग दर्शनाला जाऊया. सो नाश्ता वगैरे करूया नंतर आपण दर्शनाला जाऊया. सो चला मित्रांनो जाऊया आपण खायचं. चला मस्तपैकी मी जर पण घरी चला लॉक करूया आणि जाऊया. मी चावी चांगलं तिथे जाऊन येते मी काय हरकत नाही. सो ते दादा होते ते चला इकडे जाऊया आणि दाखवते ना इकडे तिथे देवी दिसतं इतकं का माहिती ना असं दिसतं. सो तिकडे आता देवीचं हे जे मंदिर आहे तिकडे आपण जाऊया. सो चला आपली खाव्या भूक लागली. चला होल्डिंग आहे मोठं. तर प्रत्येक ठिकाणी बघा मंदिर ज्योतिबा मंदिर बाळू मामा नरसिंहवाडी दत्त मंदिर चिन्मय गणपती 85 फूट उदंगिरी मठ मंगळ अंतराळा पंचगंगा नदी आणि शाहू पॅलेस राजवाडा आणि कल्याणी मस्जिद त्याचे ते तालुका जिल्ह्याचे सगळं ऑलमोस्ट आहे इकडे. कुठे कुठे कसं काय काय ते करू शकतात. सो चला मित्रांनो जाऊया आपण आता खाली आणि इथल्याचा नाश्ता करूया. चला खाली होताला आपली गाडी इकडे लागलेली रात्री. सो इकडे पण काहीतरी सगळीकडे काय नाश्ता विचार चालू आहे आणि मंदिर इकडे आहे झेंडोना तिकडे त्या साईडला आता मध्ये मंदिर आहे पुढे असणार. सो चला इकडे काहीतरी खाऊया वगैरे वगैरे पण गर्दी आहे. चला काहीतरी काय सत्ता चहा वगैरे खाऊया. असे आप्पे बनतात इकडे चहा आणि इकडे मेंदूवडा वगैरे खाणारे असतात. तर बघूया ट्राय करूया काहीतरी. असं थालीपीठ 40 ना, आपले 7 पीस 70 रुपये ना. थोडीशी द्या आधी. सावकाश गरम सगळेजण स्टॉल लावतात वाटतात सकाळी सकाळी. सीझन सध्या ऑफ असतात ना म्हणजे ऑफ सीझन असेल ना दिवाळीनंतर दिवाळी आणि रविवारी वगैरे थोडंसं असलं तर. थँक्यू जाऊन दिल्याने बघूया तिकडे बसू ना. थँक्यू. आपल्याला दिले भेटले आहेत. सो आपण स्टार्ट करूया. गरम आहे चटणी सोबत खाऊ मस्त गरमागरमात आणि मस्त होतच. जरा खाऊया आणि आपण जरा पुढे चला. मोमोशा भरलेला असता आणि इकडे मंडप असता आणि आता सगळं खाली आहे.
इकडून आतमध्ये गेलं की डायरेक्ट दर्शन लगेच नाही इथे काय करेक्ट सांगते बरोबर 8:26. सो चला जाऊया आतमध्ये. इकडून आतमध्ये जाऊया. तिथून आपण या लाईनीत होता. सो आणि बाकी सगळं इकडून एंट्रन्स आतमध्ये. सो आपण आता झालं दर्शन झालं 9:15 झाले. दर्शन झालं. सो फोटोशूट चालू आहे. फोटोशूट झाला की आपण जाऊया. सो बघू शकताच तुम्ही गर्दी इकडे असतात. बाकी सगळे त्या साईडला पण असतात. तो चला जाऊया आता. नॉर्मल इकडे सगळे मंडप असतात आणि इकडे सगळं भरलेलं असतं. इकडून आपल्या आतमध्ये सोडतात. तो मंडप पूर्ण तिकडे नंतर मग मध्ये करतो. सो आता गर्दी नसल्यामुळे काय नाही शांत इकडे सगळं मंडप काढलेलं. चावी वगैरे दिला आणि निघाला. सो तिकडे बाहेर उभं आपली वाट बघता. सो आपण तिकडे गेला. पल्लाद म्हणून मित्र आहेत म्हणजे पल्लाद म्हणून तिकडे ते माणूस आहे मस्त आहे. वगैरे गेला भारी येतात. सो आपण आता निघाला 11 साडे 11 जाते. चला जाऊया खाली आणि सोनवाड बघता. सो आपण जाऊया आता आहे ना गांधी चौकात वगैरे. सो चला बघूया कसं जाऊ करता. दर्शन गेलेलो बाबा. दर्शन घेऊन येतो मुखदर्शन. तर चला मुख जाऊ द्या. इकडे मंदिर आहे पश्चिम दरवाजा आणि मुखदर्शन पण चांगला होता. चला गांधी चौकात जाऊचं ना सोन्या. काय करूया किल्ल्यांसाठी बघा. किल्ल्यांसाठी लोखंड वगैरे शिवायला खावायला सगळा भेटता. आणि दिवाळी जवळ असल्यामुळे कंदिलांची जरा विचार असतात. बघा इथे किती कंदील असते बघा. कंदीलच कंदील. कंदील कल्ली आहे का रे. काल किल्ले महात्मा गांधी माय. ओके महात्मा गांधी मार्केट. गांधी मार्केट आहे. एक पेरू पण होतं तिकडे. बघूया 120ला 2 किलो ना. सीताफळ वगैरे घालतात बघा. 120 रुपये 2 किलो. मेडे वाजते जरा मऊ झालं खायच ना. ठीक आहे 2 किलो. नाही ते शेतकरी आहेत ते म्हणतात. सांगोल्याचे बघा मस्तपैकी असं कोल्हापूर. आपल्याला शिंदे भेटलेले आहेत. ते ट्रकवर गेलेले. ट्रकवर गेलेला गाडी लावल्या लागते. कोणतरी भेटलो सर. चला चल. हा अरे सर कधी लाव रात्री झोपले ना महालक्ष्मीकडे. चला चायनीज इकडे कार्तिक. इकडे 25 ऐका की नाही ना. थांबा येतो. किती बोललात तुम्ही. 3,500ला जोडी. ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही पण ना. कोणी पण 3,500ला जोडी. मस्त आपण किती वारी येते बघा. शिवाजी महाराजांचे पण आहे. आता ॲक्च्युली ते बनवतात पण असते त्या साईडला खाली आतमध्ये. गांधीनगर चालू असतं सोनू पण कामकाज. ते गांधीनगर आहे. तिथं आपलं कॉर्पोरेट मार्केट आहे मुंबईचा. तसाच आहे कोल्हापूरचा गांधीनगर आहे. आतमध्ये सुखपूर आर्ट्समध्ये कसं काय 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 घेतात. गेटकीपर आहे का माहिती नाही. गरज आहे आपल्याला. त्याची गरज आहे. कार्टूनची गरज आहे ना आपल्याक. नाही ब्लॉक करता का. हो ब्लॉक पाठी मागचं.
ही पतंगा. हे पाठीमागचे आपले ते सेटला लावता होते ग्रीनरी. पाठीमागचे सेट मस्त वाटतं हां, भारी वाटतात ना असे काहीतरी वेगळे. हां, नॉर्मल आपण वापरताच ना, वरती लावतो तेव्हा आपण तसे. इकडे सगळे कंदील आहे. एक माणूस वगैरे मंदिर भारी आहे. तुम्हाला मी सॅम्पल पाठवलं जरा बघताय. इकडे बाकी सगळं कंदील बिंदील. कंती विंती कंदील. हे आपण घेत आहोत कुंडे वगैरे येल्लो येल्लो मध्ये आपले असतात ते. हे ते आर्टिफिशियलच आहे. हा आर्टिफिशियल कुंड्या प्लांट्स वगैरे बघू शकतात. मस्त बुके बुके टोळना हे हाल असे कंदी येतात तिकडे. बसा वगैरे माझे नाव वगैरे पाठीमागे लावू. मस्त हेवी आहे यार लाकडात. अरे बाबा, ते लावणं म्हणजे नको वाटतं मग पाठीमागे. छोटू काय गेलो हे राहिलं आपलं छोट्या छोट्या कोंड्या. त्याच्यानंतर हे तोरणं लावतात ती आपण तिकडून बघितला. आपण ते सोडता होते बघू शकता. शेल्लो पूर्ण ऑरेंजमध्ये बनत, इकडे बनत बघा मस्त वाटतं. छोटे कंदी सगळं कंती लावायचं बाहेर. नवीन नवीन चालू. आता हे चमडं असते म्हशीचं. आता समजा जनावरांच्या अंगावर तुम्ही चामडं काढला तसंच थोडं तर ते काय होते साहेब, डिकम्पोज आहे ना, म्हणजे कुजून जाणार. ते कुजू नये म्हणून टिकवण्यासाठी काय ना काय प्रोसेस केली पाहिजे. मग काय केलं जातं तर तसं लोणचं टिकवायला आपण मीठ तेल मसाले वापरतो, तसं हे चमडं टिकवायला बाबीच्या झाडाचा साल आणि हिरडा वापरतात. म्हणजेच काय, प्रिझर्वेटिव्ह. पण चमड्याच्या भाषेत ह्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणत नाही, तर टॅनिंग एजंट्स म्हणतात. नाही तसं नाही, ते डीप करून आणलंय. ते जरा पाणी लावले म्हणजे शेप घेईल तुमच्या पायाला. घाला पुढे एकदम घाल, पूर्ण घालतो तुला. तू काय थांबू नको, जेवढं जातील तेवढं घाला, म्हणजे त्या शेप घेईल. तो 5 मिनिटं पायात थांबून ठेवा तसं. चला कणकवली कोकण. चला का तो चला आता आपण जाऊया. आमचा दादा इकडे, आपण चाललो आता दादानगरीकडे. सो चला दादानगरी साईडला जाऊया. आपण थोडं शॉर्टकट गेला त्याच्यातून आपल्याला रंकाळा भेटला नाही की. सो चला जाऊया आता खाली दादानगरी. बघूया जेवण लागली आहे. चला बघूया. जेवू बसला आपण. जेवण मागवला. सोनूचा उपवास आहे, तर सोनून मागवल्यानं काय लस्सी मागवला ना. सोनू लस्सी मागवल्या ना. सीताफळ घेतला 120 रुपयाची. जेवण आपल्याला त्याची लस्सी. चला जेवण चालू करूया. चला आपण आता मित्रांनो बघू शकता तुम्ही धबधबा बघा किती वरून पडता तो राजवाडीचो. पोचला
राऊतवाडी धबधबा आहे. चालू पुढे एवढे जागे वगैरे हो राऊतवाडी धबधबो मस्तच वाटता. झाडा पण काय ती भारी येईल आहे. फोटो मस्त येतील रे सोन्या. अशात फोटो एक नंबर येतील पाठीमागे. सो तुमका दाखवते थोडंसं जवळ जाऊन. पायरी चढते आधी बघा. बघा राऊतवाडी धबधबा. ही आवरण असाची आवरण असता. बरी आहेत सोनू. कोवळे होता अजून कोवळी आहेत बघा. पण ही मोठी नसतं, मोठी जात नसतं जसे आपण बघताव ना ती विलायती असतात. हे ॲक्च्युली रानातले हे बघा. कोया वा.